कंजर हा शब्द ऐकला की आपल्या डोक्यात काय येतं? अनेकांसाठी ही एक शिवी आहे, पण एका संपूर्ण समाजासाठी ही त्यांची ओळख आहे. विचार करा, जी तुमची ओळख आहे तीच एक शिवी म्हणून वापरली जाते. हा मुद्दा इतका गंभीर आहे की तो थेट आपल्या देशाच्या संसदेपर्यंत पोचलाय, जिथे एका समाजाच्या सन्मानाचा प्रश्न विचारला गेला. तर चला या मुद्द्याच्या जरा खोलात जाऊया. कंजर हा शब्द एका अनुसूचित जातीसाठी त्यांचं अधिकृत नाव आहे, पण समाजात वावरताना हाच शब्द त्यांच्यासाठी एक जखम बनलाय. खासदार राम गोपाल यादव यांनी सरकारसमोर या समाजाची व्यथा मांडली आणि सांगितलं की कशा प्रकारे त्यांच्या नावाचा वापर शिवी म्हणून केला जातो. जात है जो शेड्यूल कास्ट की सूची में है, कंजर, इसको अंग्रेजों ने क्रिमिनल ट्राइब के रूप में लोगों के मन में बैठाल दिया था. वो स्टिग्मा अभी तक हटा नहीं. इस जात के बच्चे स्कूल जाते हैं तो लोग इसको गाली के रूप में प्रयोग करते हैं. इस शब्द को इन्हें सरकार से कुछ नहीं चाहिए, केवल उस जात का नाम बदलकर कंजर से गेहार या गेयार करने के लिए मांग करते हैं और लिखने. म्हणजे बघा, जे नाव सरकारी कागदपत्रांवर त्यांची ओळख आहे तेच नाव समाजात त्यांच्या अपमानाचं कारण बनतंय. हा एक असा कलंक आहे जो त्यांच्या नावाशी कायमचा जोडला गेलाय. पण हा कलंक लागला कसा? याची मुळं कुठे आहेत? तर ती आहेत इतिहासात, विशेषतः ब्रिटिश राजवटीच्या काळात. ब्रिटिशांनी काय केलं तर काही समाजांवर क्रिमिनल ट्राईब म्हणजेच गुन्हेगार जमात असा शिक्काच मारून टाकला. याचा अर्थ सरळ होता की त्या समाजात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही जन्मापासूनच गुन्हेगार आहे आणि कंजर समाज त्यापैकीच एक होता. आता बघा, देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, पण ब्रिटिशांनी लावलेला तो गुन्हेगार असल्याचा डाग आजही या समाजाला भोगावा लागतोय. तो त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर आजही परिणाम करतोय. एका नावाचा परिणाम त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होतोय, शाळेच्या वर्गापासून ते नोकरीच्या ठिकाणापर्यंत आणि अगदी पोलिसांच्या वागणुकीत सुद्धा. त्या लहान मुलांचा विचार करा, जी शाळेत शिकायला जातात पण फक्त त्यांच्या आडनावामुळे, त्यांच्या समाजाच्या नावामुळे त्यांना कंजर म्हणून चिडवलं जातं, त्यांना त्रास दिला जातो. यामुळे अनेक मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं आणि यातूनही संघर्ष करून जे शिकतात, मोठे अधिकारी होतात. त्यांचा संघर्ष तिथेही संपत नाही. जेव्हा त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये जातीच्या समोर कंजर लिहिलं जातं, तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अचानक बदलतो. आणि सगळ्यात गंभीर बाब कायद्याच्या अंमलबजावणीची. संसदेत सांगितल्याप्रमाणे परिसरात एखादा गुन्हा घडला की पोलिसांचं पहिलं संशयित लक्ष हे ह्या समाजातले लोक असतात. अनेकदा फक्त केस फाईल बंद करण्यासाठी त्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय उचलून नेलं जातं. दिक्कत ये है कि अब कहीं अगर चोरी होती है तो पुलिस ये दिखाने के लिए अपने बड़े अधिकारियों को कि हमने वर्कआउट कर लिया और जाते हैं और कंजर को पकड़ लाए. कहीं कोई अपराध होगा और या सगळ्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी हा समाज सरकारकडे एक खूप साधी पण त्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची मागणी करतोय. त्याची मागणी आहे की कंजर हे नाव जे त्यांच्या जखमा ताज्या करतं ते बदलून गहार असं ठेवलं जावं. एक असं नाव ज्याच्यासोबत ते एक नवीन आणि सन्माननीय सुरुवात करू इच्छितात. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की फक्त नाव बदलल्याने खरंच काही फरक पडेल का? हा मुद्दा फक्त नाव बदलण्यापुरता आहे की यामागे अजून काही आहे? आणि हे लक्षात घ्या, ही समस्या कोणत्या एका राज्यापुरती किंवा शहरापुरती मर्यादित नाहीये. कंजर समाज संपूर्ण भारतात पसरलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना याच अपमानाचा आणि भेदभावाचा सामना करावा लागतोय. या समाजाचा ठाम विश्वास आहे की नाव बदलणं हे फक्त एक प्रतिकात्मक पाऊल नाही, तर त्यांच्यावर लागलेला सामाजिक कलंक पुसून सन्मान मिळवण्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल असेल. आपके माध्यम से फिर सरकार की जानकारी में लाना चाहता हूं कि कंजर जात के नाम को बदलकर इस पूरे समाज को सम्मान दिलाने का काम करें. बहुत बहुत धन्यवाद. आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. शब्दांमध्ये खरंच किती ताकद असते? फक्त एक शब्द बदलल्याने शतानुशतके चालत आलेला अन्याय आणि अपमान खरंच दूर होऊ शकतो का? ह्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.